मंडळी नमस्कार. मंडळी, सध्या राज्यामध्ये दोन महत्त्वाचे विषय गाजतात आणि ते सुद्धा न्यायालयाच्या आदेशानुसार गाजत आहेत. आणि ते दोन्ही विषय एकाच विशिष्ट समुदायाच्या संदर्भामधले आहेत. एक आहे तो राज्यातल्या किंबहुना मुंबईमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न आहे तो कबुतरांना खाणं घालण्यावरून राज्य सरकारच्या जे सगळे अधिकारी आहेत यांना न्यायालयानं कामाला लावलेलं आहे. आणि दुसरा विषय जो आहे तो कोल्हापूरच्या एका जैन मठामधल्या हत्तीला सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं वनतारा या गुजरातमधल्या एका पशुवैद्यकीय केअर सेंटरमध्ये म्हणा त्यांना पाठवण्यात आलेलं आहे. हे दोन्ही विषय घेऊन सध्या जैन समुदाय आक्रमक झालेला दिसतो आहे. कोल्हापूरमध्ये जो मोर्चा काढण्यात आला काल तो राजू शेट्टींनी काढलेला होता. राजू शेट्टी हे जैन आहेत आणि जैन समुदायाच्या वतीने नेतृत्व करत त्यांनी हा मोर्चा काढलेला आहे. या मोर्चाच्या मागे राजकीय गणित आहेत का, तर ते निश्चितपणे आहेत. कारण शेवटी राजू शेट्टींना आपलं अस्तित्व टिकवायचं आहे. विषय एवढाच आहे की दोन्ही विषय जे आहेत ते न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे झालेले आहेत आणि न्यायालयाच्या आदेशानंतर जे विषय होतात ते न्यायालयाच्या आदेशानंतरच सुटू शकतात किंवा त्यातूनच काही मार्ग निघू शकतो हे आत्तापर्यंत सिद्ध झालेलं आहे. मराठा मोर्चा निघाले. मराठा मोर्चाचा जो मराठा समाजाचा जो अपेक्षा होती किंवा जे काय मागणी होती ती न्यायालयाच्या आदेशानेच संपुष्टात आलेली आहे किंवा त्याची पूर्तता झालेली आहे. दुसरा विषय जो होता न्यायालयाच्या संदर्भामधला तो विषय होता ओबीसी समाजातल्या संदर्भातला. ओबीसी समाजाचा विषय देखील न्यायालयाच्या आदेशानंतरच संपुष्टात आलेला आहे. तिसरा विषय जो न्यायालयाच्या संदर्भामधला होता तो विषय होता POP गणपतीच्या संदर्भामध्ये. POP ज्या मूर्ती ज्या होत्या हा विषय देखील न्यायालयाच्या अंतर्गत जी समिती होती ती समिती स्थापन करून सरकारने न्यायालयासमोर त्यांची बाजू मांडली आणि मगच विषय संपुष्टात आलेला होता. आता कबुतराच्या संदर्भामधला विषय जो आहे तो देखील न्यायालयाच्या आदेशानेच अस्तित्वात आलेला आहे. कबुतरांच्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होतो अशा पद्धतीचा शास्त्रीय निष्कर्ष काढून न्यायालयाच्या समोर विषय गेला होता. त्यामुळे न्यायालयाने त्याला बंदी घातलेली आहे. हत्तीच्या संदर्भामध्ये जो आहे की हत्तीणी जी आहे माधुरी नावाची कोल्हापूरची ती देखील न्यायालयाच्या आदेशानेच वनतारामध्ये गेलेली आहे. वनतारांनी ती परत द्यायची तयारी दाखवलेली आहे. मात्र त्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणं गरजेचं आहे. कबुतरांचा विषय देखील न्यायालयाच्या समोर जाऊनच संपवणं गरजेचं आहे. म्हणून जैन समाजानं आत्ताच्या घडीला आक्रमक भूमिका घेत आपली भावना जी आहे ती लोकांच्या समोर किंवा सरकारसमोर मांडलेली आहे हे इतपत ठीक आहे. परंतु शेवटी न्यायालयासमोर जायला लागणार आहे हे सत्य आहे.